वारा वेळात कसला एकदम मस्त सुटलाय. तर गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ, सुंदर अशी दिवसाची सुंदर अशी सुरुवात. आता तुम्ही आज बोलला आज इथं बसून कुठे सुरुवात केली, टायटल आणि थंबनेल बघून मला कळलं असेल व्हिडिओच्या आतमध्ये काय आहे. आज का आपल्या डेली सारखा लाईफस्टाईलवाला ब्लॉग नाही किंवा बाहेर कुठे ट्रॅव्हलिंग चालू आहे तो ब्लॉग नाही. आज मी एक गोष्ट घेतलेली आहे, म्हणजे जी एलईडी लाईट, आपण पोर्टा लाईट जी बोलतो, जी काय बोलतात आपण फोटोशूटसाठी किंवा बाकी कोणतं शूट असेल लाईट्स पाहिजे तर त्यासाठी आपण म्हणजे लाईट लागते रात्रीचे, ते यूज करतो आपण. पोर्ट्रेटसाठी जास्त खास करून जास्त यूज होतो लाईट. तर म्हणजे जास्त करून व्हिडिओ बघितलाच ना, जे कोण शूट करणारे आहेत ना किंवा फोटोग्राफर्स आहेत, बाकीच्या गोष्टी आहेत, कोण बाकीचे रँडम, त्यांना जर लाईटची गरज असेल ना तर ही लाईट तुम्ही घेऊ शकता. त्यासाठी आजचा पूर्ण व्हिडिओ आहे. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया, कारण आजचा बाकीचंच काय नाहीये. ओके, तर चलो. तर आता मी पहिले तुम्हाला लाईट दाखवतो, त्याच्या आतमध्ये काय काय आहे ते दाखवतो, आणि मग ह्या सगळ्या गोष्टींच्या आहेत ना, काय काय फीचर्स आहेत, काय त्यांच्या अजून वेगळे फंक्शन्स आहेत ते समजून घेऊया. आणि मग ही लाईट तुम्ही कुठून परचेस करू शकता, काय आहे, प्राइस किती आहे ते तुम्ही ते सगळं सांगतो, मग तुम्ही चेक करू शकता. ओके, तर चलो. जास्त मोठा करणार नाही, सिंपल शब्दामध्ये तुम्हाला थोडक्यात जे जे आहे मेन आहे, काय आहे काय नाही, बेटा बॉक्समध्ये सगळ्या गोष्टी दाखवतो, फीचर्स काय आहेत ते सांगतो, म्हणजे तुम्हाला सिंपल शब्दात कळेल, वाढवत नाही घ्यायचं. ओके, चलो. तर ही बघा, ही आपली ती लाईट आहे, डिजिटेक हँडलेट RGB LED लाईट. ओके, हे बघा, ही लाईट आहे आणि ही लाईट बाहेर काढून ठेवलं. हा तुम्हाला लाईटचा बॉक्स दाखवतोय. ओके, तर ह्या बॉक्सच्या आतमध्ये हा बॉक्स भेटतोय आणि हे त्याचं कवर झालं पूर्ण, आणि ह्याच्या आतमध्ये आहे मेन आपली लाईट. तर चलो याला ओपन करूया. मी काय एकदम प्रोफेशनल सेटअप नाही लावलाय, सिम्पल मध्ये तुम्हाला दाखवतोय. चलो, ह्याला आपण ओपन केलं. ही बघा, हे आतमध्ये आपली डिजिटेकची लाईट, 30 वोल्टची लाईट आहे आपली. बघा, ही डिजिटेकची. ओके, दुसरं बघूया याच्या आतमध्ये काय आहे. हे बघा, हे 2 ग्रिड्स आहेत या, म्हणजे आपल्याला काही शेप्स वगैरे डिझाईन्स वगैरे हवे असतात ना, त्याला लावून आपण तसं ते करू शकतो. ह्या ग्रिड झाल्या. ग्रिडच्या नंतर हे डिफ्युजर झाले, आणि त्याच्यानंतर इथे आहे टाईप सी केबल आहे, आणि हे युजर मॅन्युअल. बाकी तर काही नाही, बाकी सगळं हे, आणि हा बॉक्स, हे एवढ्या गोष्टी ह्याच्यामध्ये आपल्याला ऑफर होतात. आता हे झालं लाईटचं, आणि बॉक्समध्ये काय आहे ते आता तुम्हाला ह्याचे सर्व फीचर्स सांगतो काय काय आहेत ते. आणि ही लाईट तुम्हाला जर बाय करायची असेल, पहिले पूर्ण व्हिडिओ बघा मग बाय करा. आपल्या ॲमेझॉनवरती जा, मी खाली ॲमेझॉनची लिंक देतो, तिथून तुम्ही परचेस करू शकता. तिथे जा, तुम्हाला सॅटिस्फॅक्शन वाटतंय घेऊन टाका. कसं असतं, प्राईस कमी जास्त होत असते. माझा काय प्रमोशन व्हिडिओ काय, मला काही पैसे नाही भेटलेले. मी आणलंय, एखादी गोष्ट मागवलंय, बोललो चांगली आहे, कोणाच्या उपयोगाला आली तर आली, बोललो दाखवूया. बोललो ओके, तुम्हाला वाटलं प्राईस ओके, तुमच्या हिशोबाने घेऊन टाकू शकता. ओके, चलो. आता ह्याच्या मेन आपले मोड बघूया. स्पेशल्स मोड काय काय त्याच्यामध्ये, एक फ्लॅश आहे, नंतर फ्लॅश फास्ट आहे, टीव्ही मोड आहे, कॅन्डल मोड आहे, फ्लेम 1 आहे, फ्लेम 2, पोलीस, ॲम्ब्युलन्स, नंतर फायर ट्रक, स्ट्रॉप लाईट 1, स्ट्रॉप लाईट 2, स्ट्रॉप लाईट 3, चेस स्लो, चेस मिड, चेस फास्ट, फायर वर्क, क्लब, रोमॅन्टिक. म्हणजे कसं आहे, तुमची जशी कंडिशन असेल ना त्या कंडिशननुसार तुम्ही यूज करू शकता. आता एक आहे, अजून एक मागवली, 2 लाईट असेल अजून भारी. तर माझ्याकडे ही मोठी लाईट होती, ही मी मोठीवाली घेतली. दुसरी छोटीवाली जी आपल्या कॅमेऱ्याच्या वरती लागते ना, ती वाली लाईट पण आहे माझ्याकडे, सेम वाली, ते पण सेम वर्क करते. ओके, आता पुढे जाऊया. हे ह्याचे सांगितले मोड्सवाले. नंतर झालं ह्याचे फीचर्स बघितलात. लाईट कंट्रोल विथ डिफ्युजर तुम्हाला दाखवला. वरतून त्याला डिफ्युजर आहेत ते वरतून आपण टाकू शकतो लाईटमध्ये. नंतर इझी टू कंट्रोल आहे, डिस्प्ले एकदम सिम्पल आहे, आणि डिस्प्ले एकदम क्लिअर दिसतोय, आणि OLED डिस्प्ले आहे. ओके, नंतर युनिव्हर्सल माउंटिंग, खाली माउंटिंग आहे त्याला, म्हणजे स्टँडवर वगैरे आपण लावू शकतो. नंतर टाईप C 18 वोल्ट PD चार्जर. आणि जे स्पेसिफिकेशन्स काय आहेत, तर पॉवर आउटपुट 30 वोल्ट, जे तुम्हाला पहिलंच सांगितलं मी, ल्युमिनोसिटी अप टू 14,200 nm, कलर मॉडेल 0 to 360 डिग्री फुल कलर HS आहे. तर कलर टेम्परेचर मेन 2500K to 9900K प्लस RGB. कलर रेंडरिंग इंडेक्स RA95. तर डिमर इंटेन्सिटी रेंज 1 to 100%, म्हणजे एवढी पूर्ण इंटेन्सिटी होऊ शकते. आणि बिल्ट इन बॅटरी 7.4 वोल्ट 5200 mAh ची बॅटरी आहे, आणि बॅटरी चार्जिंग टाइम 2.5 hours फुल चार्ज, तेवढ्याच्यात फुल चार्ज होऊ शकतो. जर तुम्हाला लाईट परचेस करायची डिस्क्रिप्शन लिंक आहे, जाऊन तुम्ही परचेस करू शकता. ओके,
तर आजचा सगळा हा असा ब्लॉग होता पूर्ण. कारण बाकी तर बोलतो काही नाही बोललो, लाईटबद्दल थोडंसं सांगूया बोललो. जर कोणत्या उपयोगाला घ्यायची असेल कोणला तर तुम्ही घेऊ शकता, प्रत्येकाच्या बजेटनुसार. ह्याच्यामध्ये पण भरपूर आहेत, कोणती तुम्हाला हवी ती घेऊ शकता. कारण ह्याच्यामध्ये हे 30 वोल्ट 25 वोल्ट पण आहे मला वाटते, हे कमी पण आहे, असं काहीतरी आहे त्याच्यामध्ये, तुम्ही चेक करू शकता जाऊन. ओके, तर कसा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू अशात नवीन व्हिडिओ घेऊन पुढल्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.